आणि शेगावात जाऊन आम्ही ना भर चौकात ड्रोन उडवला. पण नेमका कशासाठी ते पाहू आजच्या व्हिडिओ मध्ये. मी चाललो होतो शेगावले. तेवढ्यात रस्त्यानं मला भाऊ भेटले, म्हणत मला खामगावले जायचं. त्याच्यासोबत गप्पा मारत खामगावात आलो. तेले खामगावात सोडून मी निघलो शेगावकडे. शेगावात पोहोचलो, पण प्रगट दिन असल्याच्या ना पार्किंग फुल होती. म्हटलं चला काही विषय नाही, आपली एमटी घेऊन आलो डायरेक्ट मंदिराजवळ. मी ना तोंड बांधेल असल्यावर बी आपली इन्स्टा फॅमिली आपल्याला कुठे ओळखते. एवढी ओळख असल्यावर पार्किंगचे पैसे थोडी लागणार आहे. फुकट मध्ये गाडी पार्क करून आलो मंदिराकडे. मंदिरात येताबरोबर चप्पल स्टँडवर चपला काढल्या, हातपाय धुतले. पण मंदिरातच मला भेटले सागरदा, अर्थातच इंजिनियर लाई. सागरदानं कॅमेरा घातला पोत्यात आणि आम्ही चाललो माऊलीच्या दर्शनाला. प्रगट दिन असल्याच्या समाधी दर्शनासाठी लय गर्दी होती, म्हणून आम्ही श्रीमुख दर्शनाच्या बारीत लागलो. दर्शन घेऊन बाहेर निघल्यावर सागरदा आले. म्हटलं चला आपण नाश्ता करू. दा म्हणत अबे नाश्ता कशाला करता, चाल मा घरी आपण सट जेवण करू. सागरदाच्या घरी येऊन सट बेसन भाकर आणली. सट जेवण झाल्यावर जरासं हिंडणं फिरणं गरजेचं असते, म्हणून सागरदानं एमटीवर एक चक्कर मारला. त्याच्या बाद सागरदाच्या घरी येऊन बसून राहिलो, कारण की 4 वाजता पालखी निघणार होती. तेवढ्यात आमचे मित्र रोहन भाऊ आले, त्याचं पुष्पक विमान घेऊन. भाऊ मामूली आदमी नाही आहे, 1.5 लाखाचं विमान भाऊ सोबत घेऊन फिरतात. संध्याकाळचे 4 वाजले होते, पालखी निघणार होती. मग आम्ही तिघही आतंकवादी निघलो मंदिराच्या दिशेनं. मंदिराजवळ येताबरोबर सागरदानं काढलं त्याचं हथियार आणि लावलं धपाधप शूट करणं. मीनं तर तोंडाले असं बांधून गेलो होतं जसं काही मी आतंकवादी आहे. मला असं वाटलं तोंडाले बांधेल असल्यावर कोणी आपल्याला ओळखणारच नाही, पण तरी बी जैले वैख्याचं होतं ते न वैखलं. आता भर चौकात हे विमान उडवणं म्हटलं म्हणजे इल्लीगल काम, पण तरी आमच्या रोहन भाऊनं लावली छातीले माती आणि त्याला ड्रोन हवेत सोडून. रपारप पालखीचे 20-25 व्हिडिओ ढगातून शूट केले, पण ड्रोन भाऊले उतरवलं खाली घातलं पोत्यात. सागरदानं कॅमेऱ्यानं, रोहन भाऊनं त्याच्या ड्रोननं आणि मीनं आपल्या आयफोननं व्हिडिओ शूट केले. अजून काही व्हिडिओ शूट करण्यासाठी रोहन भाऊच्या घरावर गेलो. मी लाईव्ह आलो होतो, ते पाहून एवढे पोट्टे जमा झाले. त्याले म्हटलं मी प्रतीक जवरेचा भाऊ आहे, तरी त्यानं माझ्यासोबत फोटो काढले. तठून मटकत आम्ही निघलो डायरेक्ट मंदिराकडे. आलो आपल्या एमटी जवळ. सागरदा आले, टाटा करून मी चाललो आता घरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर डायरेक्ट फॉलोच करून टाका.